श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। या कुंदे तुषार हार धवला या शुभवस्त्रांता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहार। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मृत्युकी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मदकोणतारी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिका मान्यसा नमस्कार माझा दया रामदासा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं। वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडितो पत्रिकाय आपण सावे जवळी आपण सावे जवळी। गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नर गोवर्धन धर गोपाल नर गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी। जय राम राजा राम दुर्वासो दुःख विमोचक दुर्वासो दुःख विमोचक दुर्गम तारी दुर्गम
संगमकारी जय जय राम शरणागत दीना तव चरणी शरणागत सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे
रीती तत्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला सापडे ना लोह परिसाची नसा हे उपमा नसा हे उपमा लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा दादाजी वाजोरी सापडे ना तो सद्गुरु वाजोरी सापडे ना तुका मने कैसे आंधळे हे जन तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे तरावे ते पाय आधी आधी तरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सापडे ना सापडे आपसामध्ये काही कीर्तनकारासोबत चर्चा नसताना आज ताईंनी म्हटलं की मी मंगलाचरणाचं गणपतीचं गणेशाचं एखादं आख्यानाने हे लावणार आहे. तर मी म्हटलं मग दुसरं सद्गुरु वाचून सापडे न सोय हे लावण्यात काय हरकत आहे. दुसरं पुष्प जे आहे ते गुरुच्या चरणी आज अर्पण करतो आपल्या पुढे. तुकाराम महाराजांचा हा अभंग 4 चरणांचा बघा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सदैव वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यांची जेव्हा अभंगाची गाथा त्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि प्रत्यक्ष इंद्रायणी मातेने जेव्हा ती गाथा वरती आणली तर तेव्हा कवीचं मन तिथे गेलं आणि तिथे काय कवित्व स्फुरलं बघा. इंद्रायणीने तारली अभंगाची गाथा. त्यापुढे आपल्याला सांगतो एक नवीनच कथा. अभंगाचे कागद तुकाराम महाराज वाळवत बसले. त्यात त्यांना 2-4 कागद कमी दिसले. आता 2-4 कागद कमी असताना प्रत्यक्ष इंद्रायणी मातेने जसा तो गाथा होता तशीच वरती आणलेली ती गाथा आणि याच्यातले 2-4 कागद गेले तरी कुठे असतील म्हणून त्यांना प्रश्न पडला. आता यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणी आणि मागे पुढे कोणी नाही म्हणून आवलीला आवाज दिला. आवले. त्या आवलेनी कधीच त्या विठ्ठलाला कधी सरळ तोंडाने कधीच त्याला बोलवलं नाही हो. सतत काही ना काही विरोधावली लावली. काळ्या या सगळ्या विरोधावलीनी नेहमी नामाभिधान करायचं. त्या आवलीनी मात्र असं म्हणतात की प्रत्यक्ष पांडुरंगाने तिला सर्वात पहिले दृष्टांत दिलाय आणि अशा आवलेला आवाज दिला तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी म्हटलं आवले अगं यार त्या अभंगाच्या गाथेमध्ये 2-4 कागद कमी दिसतात ते तू तर नाही घेतले. पण मनात प्रश्न असा पडला होता की या आवलेला काला अक्षर भाईच बराबर आहे. तिला काही अडाणी बाई तिला कशाला त्या कागदाची गरज असते. पण एक प्रश्न मनात आला म्हणून विचारावं म्हणून त्या तुकाराम महाराजांनी विचारलं. आवलीने काय सुंदर उत्तर दिलं. काय भाव होता पांडुरंगाच्या चरणी तिचा. काय म्हणाली आवली. वय मॅच माया कनवटीला अडवून ठेवलेले आहे. अडाणी बाई अडाण्या शब्दामध्ये जशी बोलली. वय मॅच माया कनवटीला खोचून धरले आहे.
तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, या अडाणी बाईला काही कामच नाही. त्यांनी प्रतिप्रश्न पडला, तुला या कागदाचं काय काम? तुम्ही काय सुंदर उत्तर दिलं, मले इरीवर पाणी आणाया जा लागते, मले इरीवर पाणी आणाया जा लागते, तेथं घसरून पडलो तर मला भेव लागते. पण यदा कदाचित घसरून पडलोच, यदा कदाचित घसरून पडलोच तर अशी कशी बुडीन, या अभंगावानी तरुण जाईन, अशी कशी बुडीन, हा भाव त्या आवलीचा होता. अशा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगाचं विवेचन करताना तुकाराम महाराज काय म्हणतात की सद्गुरू वाचून सापडेना सोय. आता सोय या शब्दाचा अर्थ आपल्या व्यावहारिक जगतामध्ये वाटेल तसा लावतात हो. आता मला प्रश्न पडला, आता इथून बरोबर 1:30 वाजता गाडी, माझी सोय बरोबर रात्री त्या ऑटो रिक्षाची होईल का? गेल्यानंतर मला प्रश्न पडला, त्या एवढ्या 1:30 वाजता सगळे दरवाजे बंद असेल, दरवाजे उघडल्या जातील का? पण भगवंतानी सगळी व्यवस्था केली, इथपर्यंत पोहोचतो, ही सोयच नाही का हो? पण आपल्या जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे, ही जी सोय जो बघतो तो मनुष्य आहे. मग आपल्या देहाची इति कर्तव्यता कशात आहे हो? आया आया प्राणी आया सुखसे सोया, नाहक जमाना कोया. आला आला प्राणी जन्माचा आला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. संतांनी म्हणून ठेवलंय तरी आपण धड पडेपर्यंत धडपड करतो. या सगळ्या जीवनाच्या सगळ्या धडपड करत असताना आपण सगळीकडे त्या गोष्टीकडे इतक्या तादात्म्य होऊन बघतो की आपल्या देहाची इति कर्तव्यता कशात हे नेमकं मात्र विसरतो. मग संतांनी काय म्हटलेलं आहे की ही इति कर्तव्यता आपण या जन्मामध्ये, आपल्या मनुष्य जन्मामध्ये आलो तरी कशासाठी आहे? पहिलं तर चिंतन ते आहे की या जन्माची इति कर्तव्यता कशात आहे. आणि मग ही इति कर्तव्यता आपल्याला कळल्यानंतर आपल्याला ती कळवून कोण देणार? तो साधारण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला गुरु लागतो. एका ठिकाणी म्हटलंय, गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, दयाची कृपे श्री रघुनाथ भेटे. जय जय थोर देव म्हणावा की प्रत्यक्ष भगवंत इथे आपल्या समोर येऊन जरी आले आणि इकडे गुरु उभे असले, काय म्हटलंय तिथल्या त्या श्लोकामध्ये की दोघेही जरी उभे असले मात्र भगवंताचं ज्यांनी आपल्याला दर्शन घडून देणारे हे फक्त गुरु आहे. ही आपल्या देहाची इति कर्तव्यता जो जाणतो तोच मनुष्य आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. बरं, गुरु हा करण्याची गोष्ट आहे का की नाही? आम्ही गेलो कुणाकडे, आम्ही केला गुरु, तसे म्हणतात आजकाल लोक, आम्ही यांना गुरु केलं, त्यांना गुरु केलं. गुरु हा आपल्या महत्पुण्याने मिळण्याचा भाग आहे हो. आपल्याला सर्वांना सगळ्यांना माहीत असलेला तो दृष्टांत आहे. ढोकीच्या गोरोबा काकांच्या घरामध्ये सगळी संत मंडळी बसलेली आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. नामदेव महाराजांनी अभंग घेतला व काय सुंदर अभंग घेतला. अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबाण गे, काबाण गे. अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्र नादविले, कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता निद्र नादविले.
माझे गुंतले विषय तुझा, मन माझे गुंतले विषय तुझा, तुमचाहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गजती हरि नामाच्या प्रीती, हरिदास गजती हरिदास गजती हरि नामाच्या प्रीती, नये माझ्या चित्ती नामा, नये माझ्या चित्ती नामा, सावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, दामान घे, दामान घे, सावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तेरडुकीच्या गोरोबा काकांच्या घरामध्ये सगळी संत मंडळी जमलेली हो, आणि गोरोबा काकांनी म्हटलं घे नाम्या एखादा अभंग. म्हणून नामदेव महाराजांनी अमृताहोनी गोड हा सुंदर अभंग घेतला हो. आणि शेवटाला जेव्हा अभंग होता तेव्हा गोरोबा काकांचं लक्ष आपल्या धर्मपत्नीकडे गेलं, आणि धर्मपत्नीचं लक्ष गोरोबा काकाकडे जेव्हा बघितलं, याला संसार म्हणतात हो. एकमेकांना काय म्हणायचं नजरेने हे ओळखता आलं पाहिजे. गोरोबा काकांच्या पत्नीला गोरोबा काकांना काय म्हणायचं हे लक्षात आलं की सगळ्यांची पानं घेतलेली आहे, आता आवरा. म्हणून नाम्याला शेवटचा जो अभंग, शेवटचं कडवं आटोपलं. सगळ्यांना एक 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 करून सगळं संत मंडळींना स्वतः हात देऊन गोरोबा काका त्या ताटावर बसवतात आहे हो. एवढा त्या अभंगाचा मी म्हणे सगळा कस लावला. मला असं वाटलं होतं म्हणे की पहिल्या पंक्तीमध्ये पहिल्या ताटावर मला बसवतील असं नामदेव महाराजांचं मनामध्ये चिंतन सुरू आहे. मात्र पहिले हात दिला निवृत्तीनाथांना, ज्ञानदेव महाराज एक 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 संत मंडळींना एक 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 पाटावर बसवतात आहे हो. आणि शेवटचं पान जेव्हा शिल्लक राहिलं तेव्हा त्यांनी आवाज दिला, नाम्या, अरे नाम्या. एक एक संत मंडळी जेव्हा बसत असताना नामदेव महाराजांचं इंजिन तेव्हाच गरम झालं होतं. पण म्हणे एवढ्या संत मंडळीमध्ये काही आपली शोभा नको, म्हणून शेवटच्या पानावर जाऊन मुकाट्याने बसले हो. आणि इकडे सगळ्या त्या गोरोबा काकांची पत्नी त्या सर्वांना वाढते आहे, आणि नेमकी मुक्ता जी होती ती मुक्ताई त्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करते. पाणी वाढता वाढता एक फेर मुक्ताईने वाढला आणि परत ते पाणी वाढणं तिथे ठेवलं, आणि सहज त्या गोरोबा काकांच्या त्या वाड्याकडे लक्ष गेलं. मात्र तिथे त्या कोनाड्यामध्ये एक थापटणं दिसलं, आणि त्याच्या पहिले 2 उतरंड दिसली. काका, हे आपण जी मडकी घडवलेली आहे दोन्हीकडे सारखी दिसतात आहे हो मडकी, मग मात्र इकडे वेगळी आणि इकडे वेगळी का बरं ठेवलेली आहे? मुक्ताईचा हा अनपेक्षित असलेला प्रश्न गोरोबा काकांनी हेरला, आणि हिला काय म्हणायचंय त्यांच्या मनात लक्ष आलं. संत त्यांना म्हणतात. मात्र मुक्ताईच्याच वयामध्ये जाऊन गोरोबा काका म्हणायला लागले की अगं, उद्या बाजारामध्ये जे विकायला जाणारे मडके आहे ना, ती इकडे ठेवलेली उतरंड आहे, आणि इथे जो आवा दिसतो आहे ना, त्या आव्याजवळ जी उतरंड ठेवली आहे मडक्यांची, ती उद्या आव्यामध्ये जाण्यासाठी ठेवली आहे. यावर प्रतिप्रश्न करताना मुक्ताबाई म्हणाली की इकडे जी आपण उतरंड ठेवली आहे मडक्यांची, ती काका तुम्ही तपासली आहे ना, कच्ची आहे की पक्की आहे म्हणून? बरं काका, कच्ची आहे की पक्की आहे याचे निकष कसे ठरवतात हो आपण? अगं मुक्ते, त्या कोनाड्यामध्ये तो जे थापटणं दिले आहे ना,
त्या थापटण्याने प्रत्येक मडक्याला वाजून बघायचं. दब्ब असा आवाज आला की ते समजायचं कच्चा आहे, आणि टन असा आवाज आला की ते समजायचं बाजारामध्ये न्यायला विकायला तयार आहे. मग काका ही जी उचरंड आपण जी पूर्ण तपासली ती पक्की आहे ना. मात्र आता मुक्ताईचं लक्ष जे होतं ते इकडल्या मडक्यांच्या उतरंडीकडे नव्हतं. ही जी मडकी बसली होती जेवायला, त्या मडक्यांच्या उतरंडीकडे तिचा कटाक्ष दिला आणि गोरोबा काकांनी तिला नजरेने सांगितलं, तुला जर वाटत असेल तर घे ते थापटणं ठोकून बघ, कच्चा आहे की पक्का आहे म्हणून. म्हणून तिने ते थापटणं घेतलं आणि थापटणं घेतल्यानंतर त्या पहिल्या पंक्तीच्या पहिल्या ताटावर आले. निवृत्तीनाथांकडे बघितलं. निवृत्तीनाथांनी फक्त तिच्याकडे स्मित हास्य केलं. तीच प्रतिक्रिया ज्ञानदेव महाराजांची. एक एक संत मंडळींना थापटते आहे. मात्र इकडे जे नामदेव महाराज होते म्हणे, मगाशी मला शेवटच्या नंबरवर बसवलं तेव्हा मी माझा राग गिळून बसलो म्हणे. पण म्हणे आता म्हणे ह्या छोट्याशा चिमुरडी मुक्ताईने ठरवावं म्हणे आम्ही कच्चं की पक्क. म्हणून येता येता जशी नामदेव महाराजांच्या डोक्याच्या वरती थापटणं उगारलं, नामदेव महाराजांनी धिक्कार 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 करून तडक उभे राहिले आणि या छोट्याशा मुक्ताईने माझा अवमान केला असं समजून सगळी संत मंडळी माझ्या बरोबर येतील म्हणून मागे जसे पाहिले, वळून बघितलं, एकही संत मंडळी नव्हती. नामदेव महाराजांचं डिपॉझिट तिथे जप्त झालं. नामदेव महाराजांना इथे वाटलं की कोणीतरी आपल्याला सहाय्यकारी होईल, पण आपला आता सहाय्यकारी कोणी नाही म्हणून रावळात धाव घेतली. हो, रावळात धाव घेतल्यानंतर असा अधिकार होता नामदेव महाराजांचा की नामदेव कीर्तन करी पा पुढे नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर असा उल्लेख आहे. एवढं तादात्म्य होऊन पांडुरंग त्यांच्या कीर्तनात नाचत होते. आणि इथे रावळात रडत येत असताना बघितलं आणि तडक पांडुरंग आपल्या विटेवरनं त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. हो, अरे नाम्या, अरे असे अवेळी कसा आला रे? आणि चेहरा तुझा असा म्लान दिसतोय, काहीतरी झालेलं दिसतोय. हा असाच प्रकार झाला की एखाद्या शाळेमध्ये मुलगा जावा आणि तिथे काही मुलांनी त्याला एक तर चांगलं झोडपून काढलेलं असावं, नाही तर काही बोललेलं असावं, आणि तो घरी आला आणि त्याच्या आईने विचारलं, तुझा असा चेहरा का बरं दिसतो रे? तो तसा हुमकून हुमकून रडतो, हमकून हमकून रडतो. तसा तो रडायला लागला. नामदेव महाराज म्हणे, देवा, ही सगळी संत मंडळी गोरोबा काकांच्या त्या घरामध्ये बसलेली असताना त्या मुक्ताईने मला कच्चं ठरवलं. बरं, त्या मुक्ताईने कच्चं ठरवलं असताना बाकी संत मंडळी काहीच बोलली नाही. तुम्हीच सांगा देवा, आता ही संत मंडळी खरी की मी खरा? आपणच त्याचा न्याय निवाडा करावा म्हणून भगवंताकडे जसे आशेने बघायला लागले, भगवंतांनी स्मित हास्य केलं. अरे म्हणे, तूच सांग म्हणे, तू कच्चा की पक्का? पहिले तुझं ओपिनियन घ्यावं म्हणे, फर्स्ट ओपिनियन. तो म्हणे, ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही माझ्या कीर्तनात येऊन नाचता त्या अर्थी मी स्वतःला पक्क समजत होतो म्हणे आतापर्यंत. आता तुम्हीच सांगा म्हणे देवा, मी कच्चा की पक्का? अरे म्हणे, इथेच चुकला तू. फक्त माझं जे रूप आहे ते फक्त रावळात पंढरीच्या त्या मूर्तीमध्ये बघितलं रे. अरे सर्व समावेशक जर तुझी दृष्टी असती, सर्वीकडे पाहण्याची तुझी जर दृष्टी असती, तर थापटण्यामध्ये मी होतो, थापटून घेणाऱ्यामध्ये मी होतो, आणि थापटणाऱ्यातही मीच होतो. अरे थापटणे मीच झालो, मुक्तही मीच होतो, आणि तुझ्यावर जे थापटणं उगारलं गेलं ना, तो नामही मीच होतो रे. सर्व तत्वामध्ये, चराचरामध्ये उरून उरलेलं माझं तत्व फक्त या राहुळात आहे, हेच तू बघितलं. मग देवा, आता माझी योजना काय आहे? आता तुम्हाला गुरुकडे पाठवावं लागेल. म्हणून नामदेव महाराजांनी तिथे म्हणे, आता देवा, आता आपणच माझी व्यवस्था करा. म्हणून जवळच असलेल्या औंढ्या नागनाथला तुझे गुरु विसोबा खेचर आहे म्हणून तिथे पाठवलं नामदेव महाराजांना. नामदेव महाराज मजल धर्मजल करता करता जसे त्या औंढ्या नागनाथाच्या त्या मंदिरात आतमध्ये गर्भगृहात आले, आणि गर्भगृहामध्ये पूर्ण काळा पिट्ट अंधार, आणि कुणीतरी त्या शिवपिंडीवर आपले 2 पाय ठेवून बसलेले दिसले.
नामदेव महाराज म्हणायला लागले, एवढ्या दुरून पंढरपूरवरून औंढ्या नागनाथाला पाठवलं म्हणे देवाने. हे दृश्य पाहायसाठी पाठवलं का म्हणे? हे आहे का म्हणे गुरु माझी? म्हणून यांना बोलावं म्हणून त्यांना बोलायला लागले, अहो महाराज, आपण चक्क शिवपिंडीवर पाय ठेवून झोपला आहो. नाम्या आला, नाम्या असे शब्द जसे ऐकले, नाम्याच्या मनामध्ये चिर्र झालं की यांना माझं नाव मी अजून सांगितलं नाही, पण यांनी ओळखलं. म्हणून त्यांचे पाय घेतले. ज्या ज्या ठिकाणी ठेवतात त्या त्या ठिकाणी शिवपिंडी तयार होतात आहे. आणि शेवटची शिवपिंड जशी तयार झाली, घट्ट पाय पकडले, कारण तिथे नामदेव महाराजांचा जो अहंकार होता तो पूर्णपणे गळीत गात्र झाला होता. आणि तो आपला अहंकार म्हणजे स्व आपण देत नाही गुरुला, तिथपर्यंत काही होत नाही हो. भगवंताला म्हणा, गुरुला स्व द्यावा लागतो. तुम्ही कोणत्याही याचे असं आपण कुठेही तुम्ही जर शिकायला जाता, तिथे मी कुठेतरी मोठा आहे हा प्रकार घेऊन जात नाही आपण. कारण गुरुच्याच ठिकाणी आपण सर्व समर्पित असतो. कलियुगामध्ये तर गुरूंचंच जास्त श्रेष्ठ महत्व सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा नामदेव महाराज परत जेव्हा पंढरीनाथाच्या राऊळात आले, मात्र आता 3 दिवस झाले मंदिरात गेले नाही. तुम्ही जर रोज देवळात जात असाल ना, तर त्या देवालाही चिंता राहते की आज काऊन नाही आले. रोज येतात. भगवंताला विचार पडला मनात, असं वाटलं की याला चांगलं करण्यासाठी पाठवलं होतं म्हणे, हा मलाच विसरला म्हणून. 3 दिवस झाले अजून आला नाही. म्हणून भगवंतानी श्वानाचं रूप घेतलं हो. नामदेव महाराज आपल्या त्या ओसरीमध्ये पोळ्याची चळत घेऊन बसले होते आणि कुठेतरी तुपाची वाटी घेण्यासाठी हात घेतले. तेवढ्या वेळेत श्वानरूपी पंढरीनाथांनी ते पूर्ण चळत पळवली. मात्र आता इथे हाड कुत्र्या म्हणून नाही म्हटलं, पांडुरंगा थांबा 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 थांबा, आपलं पोट दुखेल, थोडं या पोळ्यांना तूप लावा आणि मग खा. हा भाव तिथे जागृत झाला होता हो. ही जी सोय आहे, सत्पुरु वाचोनी सापडे ना सोय. आणि दुसऱ्या ओळीत काय म्हणतात, दुसऱ्या चरणामध्ये धरावे ते पाय आधी अशा प्रकारे आपल्या सद्गुरुनाथाची आपल्या जीवनामध्ये इति कर्तव्य झाली की मग तुकाराम महाराज म्हणतात की अशा गुरूंचे पहिले जाऊन पाय पकडा. म्हणून 2दा शब्द आधी वापरला आहे. आधी आधी लोक म्हणे यमक जुळत नव्हतं म्हणून आधी आधी टाकला का? आधी जा. आपण म्हणतो ना की कुठलंही जर धर्म कार्य होत असेल, कुठे कीर्तन होत असेल, कुठे प्रवचन होत असेल, कुठे भागवत होत असेल, आधी जा. आम्ही तेवढं सोडून नंतर शेवटच्या दिवशी पहिले जातो. हाच फरक आहे. म्हणून 2दा शब्द वापरत, धरावे ते पाय आधी आधी. मग काय करतात आपल्या जीवनामध्ये अशी इति कर्तव्यता आपल्या गुरूंची आपल्या जीवनात झाली तर मग काय होते, आपणा सारिखे करीती फक्त गुरुचं एक असं तत्व आहे की आपल्यासारखं झाल्यानंतर त्यांना ईर्ष्या होत नाही, त्यांना अभिमान वाटतो. आई वडील आणि गुरु हे 3 तत्व सांगितले आहे की त्यांना आपला शिष्य किंवा मुलगा मोठा झाल्यानंतर त्यांना अभिमान वाटतो. हे गुरु तत्व आहे. आपण सारिखे करीती तात्काळ सदैव गावामध्ये हिंडावं, सदैव गावामध्ये हिंडावं, येथेच हिंडावं. त्याच्या आईला चिंता पडावी की हा एवढा मोठा मुलगा होऊन राहिलेला आहे, आता हा काहीच करत नाही. एक दिवस याच्या आईने नाथ महाराजांच्या वाड्यातनं पुरणाची पोळी आणली हो. आणि पुरणाची पोळी आणल्यानंतर ती पुरणाची पोळी फिरून आल्यानंतर मिटक्या देत खाल्ली. दुसऱ्या दिवशी आईला परत म्हणावं, आई कालची पोळी आणली, ती परत मला पाहिजे आहे. मुलाचा आग्रह, कारण 3 जे हट्ट आहे ते फार लठ्ठ म्हणतात. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. 3 हट्ट. हा बाल हट्ट होता. दुसऱ्या दिवशी हट्ट पुरवावा म्हणून त्याच्या आईने बाजूला गेली. अहो आमचा
गावबा म्हणतो की आज पुरणाची पोळी मला पाहिजे आहे, म्हणून परत पुरण करून घातलं. मात्र तिसऱ्या दिवशी परत आई पुरणाची पोळी. शेवटी त्याची आई चिडली, अरे आपण काय सदन आहे का हो? आपण सदन नाही आहे. आपलं चरित्र कसं आहे? अंग भरी वस्त्र नसे पादत्राने कोठोनी आणावी, निर्धनतेची जी जी दुःखे ती ती निर्धनेची जाणावी. अरे तुला रोज जर पुरणाची पोळी जर हवं असेल ना, म्हणून त्याचा हात पकडला आणि खेचत खेचत नाथ महाराजांच्या दिंडी दरवाजावर आली हो. आणि नाथांचं असं होतं की कोणी होते आपल्या देवपूजेमधनं तिकडे पुढे यायचे आणि पुढ्यात आल्यानंतर तिला विचारायला लागले, काय म्हणते, काय करू नाथा, रोज आपल्याकडनं पुरणपोळी न्यावी आणि खावी, रोज याला हट्ट, आम्ही काय एवढे सदन नाही हो. अगं राहू दे माझ्याकडे, पंढरीनाथाच्या पुढे असणारा जो नैवेद्य आहे ना, तो खायला असतो कोण, उद्यापासून हाच खात जाईल. म्हणून त्या गावबाला ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी पण या गावबानी काय करावं, यथेच पूर्ण गावामध्ये हिंडावं आणि बरोबर नैवेद्याची ताटली आल्यानंतर बरोबर तो नैवेद्य ग्रहण करावा. असं करता करता 12 वर्ष गेले हो. आणि अंत समय जेव्हा नाथ महाराजांचा आला, नाथ महाराजांचा एक जो ग्रंथ होता तो अपूर्णत्व होता. आणि तो लिहायला घेतलेला ग्रंथ शिष्यांना प्रश्न पडला, त्यांच्या जवळ असलेल्या भक्त मंडळींना प्रश्न पडला की आता हा ग्रंथ पूर्ण करणार कोण. म्हणून नाथांना म्हणायला लागले की महाराज एवढं फक्त ग्रंथ पूर्ण करा मग जा. संतांचं असं असते, त्यांचं येणं वेळेवर राहते आणि जाणं वेळेवर राहते. आपला येण्याचाही पत्ता नाही, जाण्याचाही पत्ता नाही. म्हणून संतांची पुण्यतिथी जयंत्या करतो आपण. एवढा सामान्य फरक आहे हो. म्हणून तो प्रसंग आला आणि तो प्रसंग आल्यानंतर नाथ महाराज म्हणायला लागले, त्या गर्दीच्या दिशेने अंगुली निर्देश केला आणि तो अंगुली निर्देशाकडे सगळे लोक बघायला लागले. गावबा गावबा गावबा. सगळे लोक आपसात चर्चा करतात की अरे याला तर काहीच एक अक्षर येत नाही. म्हणून त्या गावबाला बोलवून घेतलं हो. आणि गावबाला जीभ जेव्हा बाहेर काढायला लागली तेव्हा श्रीकार लिहिला. आणि असं म्हणतात की तो ग्रंथ नाथांनी कुठे संपवला आहे आणि तो कुठून गावबानी लिहायला सुरुवात केलाय अजून सुद्धा निष्णात पंडितांना कळत नाही. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ लागे. असं शिष्यत्व त्या सद्गुरुनाथांना मिळायला लागलं की सद्गुरू काय करतात हो. आणि या सद्गुरुनाथांनी आपल्या जो काहीच न ठेवता सगळंच त्या शिष्याला दिलं राहत. म्हणून लोह परिसाची नसा हे उपमा. आपण म्हणायचं की परिसाचा जो परिसत्व जे आहे त्या परिसाची उपमा देऊन बघू गुरूंना. एकाने म्हटलं की क्षीरसागराची उपमा नाही देऊ शकत का आपण गुरूंना. उपमेय द्यावा जरी क्षीरसागरू परी तो अत्यंतची शारू. काय म्हणते, परंतु अत्यंतची शारू, तो खारट आहे. मात्र सद्गुरुनाथ काय इतके मृदू असते, मृदू सभाय अभ्यंतरी असे सद्गुरुनाथ असतात. म्हणून परिसाचा सुद्धा जो आपण एखादा त्यांना उपमा द्यायची म्हटलं तर ती सुद्धा देऊ शकत नाही. लोह परिसाची नसा हे उपमा. मी मगाशीच म्हटलं गुरु हा आपल्याला महत्भाग्याने भेटण्याची गोष्ट आहे. आता अशी गोष्ट आहे, गुरु असे झालेले आहे आता. अटाव गुरु बटाव केले, अमावस्येला आले, पौर्णिमेला निघून गेले. 2 शिष्य गेले आपल्या त्या नदीच्या तीरावर आणि नदीच्या तीरावर शिष्य गेल्यानंतर ते छोटस जे डुकराचं पिल्लू होतं ते इतकं गोंडस दिसायला लागलं. मात्र त्यांना ते ओळखता आलं नाही. म्हणे आपल्याला तर काही याचं नाव माहित नाही म्हणे. आता आपल्या गुरूंना माहित असेल म्हणे याचं नाव. त्यांनी काय केलं, आपलं जे उपर्ण होतं त्या उपरणामध्ये ते डुकराचं पिल्लू बांधलं, छानपैकी चांगलं गाठोडं तयार केलं आणि आपल्या गुरुच्या पुढे आणले. आता गुरुच्या पुढ्यात आणल्यानंतर त्यांना म्हणायला लागले, गुरुजी म्हणे आम्ही पहा म्हणे काय आणलंय म्हणे. मात्र आम्ही
याला घेतल्यानंतर याला नाव काही आम्हाला समजत नव्हतं म्हणे काय आहे ते. आता डुकराचा पिल्लू बघितल्यानंतर त्यांना कळत नाही की हे डुकराचं पिल्लू आहे. अशा शिष्यांचे हे गुरु होते. त्यांनी ते उपरणं काढलं आणि त्यांनी म्हणायला लागले, ते गुरुजी म्हणायला लागले म्हणे एक काम करा म्हणे, याला सोडा म्हणे, उडला तर कावळा समजा म्हणे, बुडला तर मासा समजा म्हणे. असे गुरुजी आज झालेले आहे. मात्र काय अधिकार होता हो. चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, विधीर महासुर वीर अवतार, धर्मस्थापना म्हणून अवतार, धर्मस्थापना करायला म्हणून अवतार म्हणू आम्ही आलो, म्हणून अवतार म्हणू आम्ही आज, म्हणून अवतार म्हणू आम्ही आज. जळगाव खंडात झाले बहुवीर अशा गुरु शिष्यांच्या जोड्या होत्या पहिले. सांदीपनी गुरु तर भगवान गोपालकृष्ण शिष्य, वशिष्ठ गुरु तर प्रभू रामचंद्र शिष्य, समर्थ रामदास स्वामी गुरु तर छत्रपती शिवाजी महाराज शिष्य. काय जोड्या होत्या व एकशे एक. अशा गुरु शिष्यांच्या जोड्या. आणि असंच एक प्रसंग त्या गडावर असताना घडला हो. एकाला असं वाटलं की भगवंताचं जे दर्शन आहे ते असंच होतं. आणि समर्थांचं असं होतं त्यावेळेस गडावर की 13 कोटी रामनामाचा जप झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन झालंच पाहिजे. आता पंचक्रोशीमध्ये ही सगळी वार्ता एका गृहस्थांनी ऐकली. त्यांनी विचार केला, आपल्याला तर कधी प्रभू रामचंद्राचं दर्शन होत नाही, पण समर्थ म्हणतात आहे तर जाऊन यावं. कसं ते 13 कोटी रामनामाचा जप करायचा आणि कसा काय त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. म्हणून हा काय केलं, यांनी सर्व संसाराची पूर्ण व्यवस्था लावली 6 महिन्याची. आणि 6 महिन्याची व्यवस्था करून हा मजल दरमजल करता 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 सज्जनगडावर आला. मात्र गडावर आल्यानंतर प्रत्यक्ष समर्थांना जेव्हा बघितलं, काय चर्या होती व चर्येवर असं तेज विलसत आहे. 1200 सूर्यनमस्कार घालून पिळदार शरीर कमवलेलं आहे आणि एक सारखं बघतच राहावं याला असं वाटलं. तेव्हा समर्थांनी त्याला म्हटलं, कसं येणं केलं. वीर गंभीर वाणी त्या समर्थांच्या तोंडून ऐकल्यानंतर हा सावध झाला. म्हणे महाराज, म्हणे आपण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन घडून देता असं मी ऐकलंय. म्हणे मला पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं अशी आत्यंतिक इच्छा आहे म्हणे. असं अहो, पण आज तुम्ही आले आणि असं भगवंताचं दर्शन झालं असं होणार नाही म्हणे. तुम्हाला काही दिवस गडावर राहावं लागेल. गडावर राहत असताना आपल्याला इथे व्यवस्था बघावं लागेल. म्हणून दुसऱ्या दिवशीपासून गडावर राहणं सुरू झालं. राहता 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 1 महिना गेला, 2 महिने गेले आणि याच्या मनात प्रश्न पडला की 3 महिने झाले, अजून 3 महिने झाल्यानंतर आमचा शिदा संपेल घरातला तिकडे संसाराचा. आणि समर्थांना सांगितलं होतं की सर्व संघ परित्याग करून आलेला. आता 2 महिने झाले आणि 3रा महिना जसा उजाडला याच्या मनामध्ये प्रश्न पडला, अजून समर्थ तर काही नावच काढत नाहीये प्रभू रामचंद्राचं दर्शन करून देतो म्हणून. म्हणून यांनी भीत समर्थांना तिथे जवळ आले. म्हणे महाराज, मी फक्त तुमच्याकडे आत्यंतिक इच्छेने आलो होतो म्हणे की आपण प्रभू रामचंद्राचं दर्शन करून देता म्हणून. पण म्हणे आता 2.5-3 महिने झाले म्हणे, नाही होत असेल म्हणे तर राहू द्या ना म्हणे दर्शन वगैरे. मी जाऊन येतो म्हणे घराकडे. घराकडे जसं ऐकलं समर्थांनी त्यांना म्हटलं की आपण तर बोलला होता की सर्व संघ परित्याग करून आले. मग आता काय तिथे उरलेलं आहे त्या संसारामध्ये. हो महाराज, माझे सगळंच उरलेलं आहे. माझी बायको आहे, माझी पोरं आहे,
म्हणजे आपण येताना खोटं बोलला माझ्यासोबत. आता जर आपण या गडाची एकही पायरी खाली उतराल तर तिथेच तुम्ही समजायचं ते समजला होतो आणि भीतच तिथे राहायला लागला. एक दिवस समर्थ गडावर असताना त्या गृहस्थाला बोलावून घेतलं आणि त्याला म्हणायला लागले की मी आता आपल्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवून देणार आहे. पण मला असं वाटतं की प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या संसारात राहाल की नाही राहाल. त्या पहिले आपण एकदा आपल्या संसाराला भेटून तर यावं. म्हणून केलं काय हो, संध्याकाळची 6-6:30च्या वेळेमध्ये त्या गृहस्थाला बोलावलं आणि 6-6:30च्या दरम्यानमध्ये बोलावलं आणि म्हणायला लागले जाऊन भेटून या आपल्या बायका मुलांना. जाऊ देत नाही असंच म्हणत होते म्हणे. आता जाऊ देत आहे म्हणून यांनी काय केलं, मागचा पुढचा विचार नाही केला आणि जो पळाला मागे पाहिलं सुद्धा नाही की इकडे समर्थ कसे उभे आहे. धूम ठोकली, अक्षरशः पळतोय आणि अक्षरशः 12:30-1च्या रात्रीच्या मध्यरात्रीच्या समयाला तो आपल्या घराजवळ पोहोचला. आणि त्या पहिले काय झालं होतं, समर्थांनी तिकडे जेव्हा त्या गडावर ठेवलं होतं तिच्या घरी पत्र पाठवून दिलं होतं की आपले यजमान प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं या आत्यंतिक इच्छेने या गडावर आलेले होते. मात्र इथे महामारीची साथ आली आणि त्यात आपले यजमान वारले. ज्या दिवशी आपलं हे पत्र आपल्या हातात पडेल त्या दिवशीपासून त्याचं 10वं 15वं करावं म्हणून हा उल्लेख तिथे पाहिला. आणि तिथे त्या पूर्ण गावकऱ्या मंडळींनी म्हटलं की गृहस्थ चांगला होता म्हणे गावचा. आता म्हणे या गृहस्थानंतर याच्या या पूर्ण परिवाराचं कोण करणार म्हणे. आपल्या सगळ्या गावकरी मंडळींनाच सगळं करावं लागेल म्हणून एकांनी पुढाकार घेतला म्हणे, माझ्याकडे मीच आहे म्हणे. या बाईने म्हणे राहावं, भोजनाची व्यवस्था करावी, 2 मुलांनाही खाऊ घालावं, स्वतःही राहावं. मुख्यस्थ प्रश्न मिटला हो. याचीच तर सगळं काही आहे, याच्यासाठीच तर सगळं काही वनवन हिंडतो माणूस. दुसरा म्हणे या मुलीचं शिक्षण झाल्यानंतर तिचा जो विवाह आहे तो मी करून देईन. असं करता करता सगळी पूर्ण त्या संसाराची पूर्ण व्यवस्था लागली हो. आणि हा रात्री जसा आला, याचं सगळं झालं होतं पहिलेच करून. हा रात्री जसा आला घराजवळ, अरे बंड्या बंड्या. आता बंड्या इतका झोपला होता की बंड्याला तर ऐकायला नाही आलं. मात्र त्याची जी धर्मपत्नी होती म्हणे, बंड्या तुझे बाबा आले का रे म्हणे. बंड्या म्हणे, आई म्हणे मागे आपण त्या बाबांचं सगळं दावं वगैरे केलं नाही का म्हणे. तर म्हणे हा आवाज कोणाचा येत आहे म्हणे. बरोबर आहे म्हणे आई, त्यांची इच्छा राहिली असेल म्हणे तिकडे काहीतरी आणि हे भूत म्हणून आलेलं आहे म्हणून भूत भूत म्हणून ओरडायला लागले हो. सगळी आजूबाजूची मंडळी लाठ्या काठ्या घेऊन सगळी जमायला लागली आणि त्याला मारतात आहे मेलो रे बाप म्हणून ओरडते आहे. त्यात 2-4 लोकांनी पाहून घेतलं याचे पाय उलटे दिसतात का म्हणून. शेवटी एकाने प्रश्न पडला की नाही, हा प्रत्यक्ष आलेला आहे आणि प्रत्यक्ष आल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी एक एक करून त्यांना सांगायला सुरुवात केली की तिथून गडावर पत्र आलं होतं. पुढे गडावर पत्र आलं होतं आणि त्यात लिहिलं होतं की महामारीच्या साथीमध्ये आपण दगावले म्हणून या सर्व त्या गावकरी मंडळींना आपल्याला असं वाटलं की आपण भूत म्हणून आलेला. एक एक शब्द जसा जसा तो पत्राचा शब्द त्यांच्या कानामध्ये जातो आहे हो, तसं विरक्तीचा एक भाव त्याचा तयार होतो आहे की खरोखर आहे. समर्थ म्हणाले होते की तुम्हाला गडावर राहावं लागेल आणि माझी फक्त मनाची तयारी इतकी व्हायची होती म्हणूनच समर्थांनी मला बरोबर त्या संसारामध्ये पाठवलं. मात्र आता या संसाराची पूर्णच व्यवस्था झाली. आता माझ्याशिवाय इथे काहीच अडत नाही. म्हणून सगळ्या बायका पोरांचा निरोप घेतला. त्यांना अडवतं काय म्हणे, नाही आता समर्थांना माझं शरणागती आहे म्हणून समर्थांना भेटावं म्हणून पळतोय हो. पळता 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 जसं सज्जनगडाची एक एक पायरी चढतोय. समर्थांनी ज्या अवस्थेमध्ये याला सोडलं होतं त्याच अवस्थेमध्ये समर्थ तिथे उभे होते. आपलं सर्व साष्टांग नमस्कार समर्थांच्या चरणावर केला आणि आपल्या अश्रू नयनांनी अक्षरशः समर्थांचे पाय भिजवले हो. महाराज, माझी मनाची अवस्था अजून व्हायची होती म्हणूनच तुम्ही मला संसारात पाठवलं होतं ना. मात्र आता मला संसार नको, फक्त आपले चरण पाहिजे. म्हणून
तुकाराम महाराज सुद्धा याच्याशिवाय काय सांगतात हो? लोह परिसाची नसाये उपमा सद्गुरु महिमा आगातची. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगून मोकळे झाले की अशा प्रकारे गुरुतत्व जो विसरतो पदोपदी आणि आपली देहाची इति कर्तव्यता जो वारंवार विसरतो, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मग यांना आंधळ नाही म्हणायचं, काय म्हणायचं? चालते बोलते गुरु तुमच्या समोर असताना फक्त आपण या व्यावहारिक जगतामध्ये फक्त जगत असतो. मात्र या पृथ्वी तलावर भगवंतांनी जे पाठवलेलं तत्व आहे ते गुरु तत्व आहे. प्रत्येकाची जीवनाची इति कर्तव्यता कशाला आहे हे सांगायसाठी ते आलेले आहे. म्हणून पूर्वरंगाची मर्यादा संपवताना तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, सद्गुरु